नमस्कार सगळे, कसे मजेत आहेत का? शेवग्याची भाजी तुम्ही खाली असेल, पण या पानाची भाजी खाली का? हे पानं अशी घ्यायची, आता कोवळे कोवळे अशी मस्त, आणि ह्या पानाची भाजी करायची. कोवळे कोवळे पानं घ्यायची, अशी निबर नाही घ्यायची, कोवळे कोवळे छोटे छोटे अशी पानं घ्यायची. पावसाळा सुरू झालेला आहे, मस्त कोवळा कोवळा आता हे फळ आलेलं आहे. त्याला शेवगाच्या पानाचे धपाटे पण जमतात, वडे पण जमतात, छान होतात. ह्याची भाजी सगळी निसून घेतलेली आहे. आता आपण धुवून घेऊ, 3 वेळा धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने. शेवग्याची भाजी बनवायकरता आता हे पानं घेतले, तर हे तेल, लसूण, कांदा, कढीपत्ता, मोहरी, जिरे, चटणी, हळद, मीठ आणि पाणी. कढई गरम झालेली आहे, त्याच्यात तेल टाकू. तेल गरम झालेले आहे, आता मोहरी टाकते. आता जिरे टाकते. कांदा टाकला, टाकून द्यायला. कढीपत्ता, लसूण, पत्ता, हळद टाकते. चटणी टाकते. काही आपल्या आवडीप्रमाणे चटणी टाकायची, आवडीप्रमाणे टाकायचं. चटणीऐवजी पण तुम्ही मिरची पण टाकू शकता. चटणीची पण छान लागते आणि हिरव्या मिरच्याची पण छान लागते. ही भाजी टाकते आता याच्यात. काजू जमिते आणि टाकून डाळ टाकली तरी छान लागते. 5 मिनिटं आता याला शिजते, झाकून ठेवायचं. 5 मिनिटं गॅस कमी करायचा आणि वर ठेवून द्यायचे झाकून थोड्या वेळ. मला हलवून घ्यायचं आता हे पूर्ण सगळं. भाजी बुडाला करपत नाही, हलवीत राहायचं आणि झाकून ठेवायची. कवळा पाला असल्याने पाणी टाकायची गरज नाही, थोडासा असा शिलकावा द्यायचा टाकून. भाजी शिजलेली आहे, काही छान झाली. आता भाजी गॅस बंद करून घेऊ. आता अशी भाजी बनवून पहा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर.